सकाळी सकाळी उठल्यावर मोबाईलमध्ये जे पाहिलं मी ते बघून खूप खुश झाली होती, ते सांगते तुम्हाला मी. त्याआधी बघा, भांडी बिंडी घासायची होती, किचनचा गट्टा खूपच पसारा होता. ते मी पहिलं संकेतला घ्यायला गेली, नंतर ते आवरायचा विचार केला. आणि हे मला खूपच आवडतं, गोड चिंच आणि कैरी. ते स्कूलच्या बाहेर होता म्हणून मी संकेतला बोलले हे घेऊया आपण. आणि लहानपणीची आठवण मला आली की आम्ही पण त्या टायमाला लहानपणी पण हे खूप खायचो. आणि आता पण संकेतचा स्कूलच्या बाहेर भेटतं आहे, त्या टायमाला माझ्या शाळेच्या बाहेर भेटायचं. हा संकेतचा लुक आहे. आज वेनसडे आहे, तर वेनसडेला RSPचं ड्रेसिंग असतो, तर पूर्ण व्हाईट अँड व्हाईट. इथे मी शर्ट इस्त्रीला दिलेलं, ते झालं होतं. इस्त्री करून मी घरी जात होती आणि आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे. 3 माळे मला चढून जावं लागतं, खूप दमायला होतं, पण शिडी चढणं पण गरजेचं आहे. इथे मी केळी खात होती, मस्त किचन आवरून घेतलं आणि आता किती घर साफ वाटतं आहे बघा तुम्हीच. त्यानंतर मी आणि संकेत जेवायला बसलो होतो आणि आज टमाटरची भाजी आणि वालची कालची उरलेली शिल्लक भाजी होती, तर ती मी टाकत नाही, खाल्ली मी गरम करून आणि खूप मस्त होती ही भाजी. मला खूप आवडते वालची भाजी. आणि आज मी काहीतरी स्पेशल बनवणार होते, ते तुम्हाला मी काल सांगितलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये मी अमूल आईस्क्रीम, अमूल फ्रेश क्रीम आणि मिल्कमेड हे 3 वस्तू घेतले आणि फ्रूट्स होते. फ्रूट्स जे आपल्या घरी असतात ते टाकायचे असतात. माझ्याकडे बनाना, ग्रेप्स आणि ॲपल पण टाकू शकतो, पोमोग्रॅनेट पण टाकू शकतात, फ्रूट कोणते पण टाकू शकतात आपण त्यात. आणि हे फ्रूट कस्टर्ड कसं बनलं आहे ते सांगा तुम्ही पण. कालच्या व्लॉगमध्ये खूप व्ह्यूज बघून मी आश्चर्य झाले, अरे बापरे एवढे व्ह्यूज तुमच्या सपोर्टमुळे, थँक्यू.